वाशिम जिले में लगातार 3 दिनों से हो रही भारी बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है। नदियां और नहरें उफान पर है, जिससे खेतों में लगी फसलें पूरी तरह क्षतिग्रस्त हो गई है। किसानों के पास जो थोड़ी बहुत घास और अनाज था, वह भी बारिश में बह गया। कर्ज लेकर मेहनत से बोई गई फसलें बर्बाद होने से किसानों की आर्थिक स्थिति बेहद दयनीय हो गई है। इस आपदा ने निराश किसान हताश नजर आ रहे हैं। स्थिति देखकर स्वाभिमान शेतकरी संगठन के नेता दामू अन्ना टिकोले भावुक हो गए। ताकतोड़ा में क्षतिग्रस्त खेतों में बैठकर विरोध प्रदर्शन किया। उन्होंने सरकार से तुरंत वर्षा सूखा घोषित करने और किसानों को मुआवजा देने की मांग की। काही शेतकऱ्याचे ड्रीप वाहून गेल्या, पाईप वाहून गेल्या आणि आपण ज्या शेतात आहोत, अक्षरशः या शेतात सकाळी कमरे इतकं पाणी होतं आणि आता सुद्धा तुम्हाला पाहिला तर स्विमिंग टँक या शेतकऱ्याच्या वावरामध्ये झालेला आहे। ही सोयाबीन कशी येणार आहे? त्यामुळे या सोयाबीनचा तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, अन्यथा मात्र हा आक्रोश सरकारला सहन करावा लागेल, यांनी लक्षात ठेवावं। आता किती शेतकऱ्याची तुम्ही वाट बघणार आहात? म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्याचं काय व्हायला पाहिजे? म्हणून ताबडतोब शेतकऱ्याचे पंचनामे सरसकट करा आणि संपूर्ण शेतकऱ्याला मदत देऊन टाका, ही शासन दरबारी आमची विनंती आहे। ताबडतोब पंचनाम्याला सुरुवात करून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कारण या वावराचा सध्या स्विमिंग टँक झाला, ही परिस्थिती या शेतकऱ्यावर आलेली आहे। वर्षभराचं जर याचं आता गेलं तर या शेतकऱ्यांना पुढे काय खायचंय? आणि मग म्हणतात शेतकऱ्याची आत्महत्या झाली, यार आत्महत्या नाही तर काय होणार आहे? वरतून निसर्ग कोपलाय, सरकार ध्यान द्यायला तयार नाही, ही परिस्थिती सर्व शेतकऱ्यावर आहे। हात जोडून नम्रपणे विनंती आहे, या शिवारातलेच नव्हे तर संपूर्ण सरसकट शेतकऱ्याचे जो 2 दिवसापासून पाऊस पडतोय सर्वत्र तालुक्यामध्ये, या सर्व लोकांचे पंचनामे करा आणि ताबडतोब मदत द्या, ही मात्र सरकार दरबारी विनंती आम्ही करतोय। कारण